नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग फॉर्म्युला पाहणार आहे। तर इथे पहा, तुमची साईज कोणतीही असो, आता इथे मी जो काही फॉर्म्युला सांगणार आहे तो फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे। तर इथे पहा, ही साईज जी आहे 32 इंच, पहा इथून चेस्ट 8 येत आहे। तर इथे 32 इंच चेस्ट आहे। 32 इंच चेस्ट नुसार आपला मुंडा घेर किती भरतो हे पाहायचं। जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करता, ब्लाऊज कटिंग झालं की आपण काय करतो, बाही कटिंग करतो, बाहीचं पेपर कटिंग करतो। त्यावेळेस तुम्ही पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि हा पाठीमागच्या भागाचा मुंडा घेर तुम्ही मोजायचा आहे। आता इथे मी अर्धा इंच जे मार्जिन आहे ते सोडून, शोल्डर जोडण्यासाठी हे अर्धा इंच मार्जिन आपल्याला लागतं, ते सोडून आपण बाकीचा जो घेर आहे तो मोजायचा आहे। तर इथून इथपर्यंत हा घेर जो आहे तो मोजायचा आहे। इथून इथपर्यंत, इथे पहा आपलं छातीचं माप येतं, म्हणजे इथं आपलं फिटिंग असतं, तिथपर्यंत आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे। तर मी आता हा मुंडा घेर मोजणार आहे, किती भरतोय। तर आता इथे हा तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे आणि या पेपर पॅटर्नचा तुम्ही मुंडा घेर मोजायचा आहे। 7.25 इंच बरोबर हा मुंडा घेर आलेला आहे 32 साईज साठी। मग आता तुम्ही म्हणाल बाहीची रुंदी किती टाकायची, म्हणजेच बाहीची घडी। तर बाहीची रुंदी किंवा घडी जी आहे ती मुंडा घेरावर अवलंबून असते, तुमचा मुंडा घेर किती आहे। आता 32 साईज मध्ये कधी कधी 6.5 इंच सुद्धा मुंडा घेर लागतो। म्हणजे पहा, इथे 7.25 इंच मला हवा होता, तर मी बरोबर 7.25 इंच घेतलाय। तर इथे कधी कधी 6.5 इंच सुद्धा मुंडा घेर लागतो। मग इथं जवळपास पाऊण इंच आपला हा मुंडा घेर कमी पडतोय। म्हणून फिक्स अशी बाही घडी आपली राहत नाही। जेवढा मुंडा घेर असेल तेवढी आपली बाहीची घडी जास्त भरते, जेवढा मुंडा घेर कमी असेल तेवढी बाहीची घडी आपली कमी भरते। यासाठी कधीही तुम्ही कोणताही ब्लाऊज कटिंग करा, ती साईज मोठी असो छोटी असो, कोणताही ब्लाऊज असो, तुम्ही या पद्धतीनं जो पेपर कटिंग केलेला भाग आहे पाठीमागचा तो घ्यायचा आहे आणि त्यावरून मी जो मुंडा घेर सांगितलाय तो मोजायचा आहे। तो कुठून मोजायचा, इथून हे अर्धा इंच मार्जिन सोडून इथं हा फिटिंगचा पॉइंट आहे, तिथपर्यंत हे आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे। आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे। इथं लक्षात घ्या, हे 1.5 इंच मार्जिन आहे। जर तुमचं 2 इंच मार्जिन असेल तर तुम्ही ते बाहीमध्ये 2 इंच मार्जिन घ्यायचं, आणि 1.5 असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। आता मी जे कटिंग करते त्या सर्व ब्लाऊजमध्ये आपलं 1.5 इंच मार्जिन असतं, मी 2 इंच मार्जिन नाही घेत। तर इथे हे 1.5 इंच मार्जिन आहे। तर चला आपण यावरून बाहीचं कटिंग करूया। तर लक्षात ठेवा, 7.25 इंच मुंडा घेर आपला 32 साईज मध्ये भरलेला आहे। इथे बाही घेणार आहे मी 5 इंच, 32 साईजची बाही 5 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 6 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। पहा, या पद्धतीनं उंची झाल्यानंतर आता पहा, कोणी कोणी डायरेक्ट बाहीची घडी टाकतं, तर मी तसं नाही करत। आधी आता आपण इथं कॅप हाईट घेणार आहे। उंची झाली की कॅप हाईट तुम्ही छातीचा 10वा भाग, मग 10वा भाग कसा काढायचा, 32 चेस्ट आहे, तर याचा 10वा भाग तुम्हाला काढण्यासाठी अवघड जात असेल तर काही अवघड नाही, याच्यामध्ये फक्त एक पॉईंट द्यायचा। किती झालं, 3.25 इंच। तर इथे 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं मी। अप्पर चेस्टचं मार्किंग घ्यायचं आहे, पहा, फुल बस्टचं नाही। तर इथून मी 3.25 इंच या पद्धतीने घेतलेलं आहे। घेतल्यानंतर आता आपला मुंडा घेर किती आपण पाहिलेला होता, 7.25 इंच, तर तो इथून मी 7.25 इंच घेणार आहे। इथे जे उंचीचं मार्किंग केलेलं आहे, इथून मी यावरती ही जी कॅप हाईटची लाईन ओढलेली आहे यावरती मी 7.25 इंचाचं मार्किंग करून घेतलं, इथं तुम्ही पाहू शकता। आणि एक तिरकी लाईन ओढून घेणार आहे। तिरकी लाईन ओढल्यानंतर इथे मी बाहीसाठी 1 इंच घेणार आहे। पहा, इथे मी हे घेतलं 1 इंच, आणि ही जी तिरकी लाईन आहे 7.25 इंच, याचा असा सेंटर करायचा। सेंटर केल्यानंतर आपले हे 2 भाग तयार होतात। परत हा जो एक भाग आहे त्याचा असा सेंटर करायचा। परत इथून सुद्धा हा जो एक भाग आहे त्याचा असा सेंटर करायचा। समान आपल्याला 4 भाग इथे तयार करून घ्यायचे। हा 1 2 3, आणि म्हणजे 3 पॉईंट दिले की आपले 4 भाग तयार होतात। पहा, हा 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने बाहीला आकार देताना तुम्हाला
पॉईंट घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, बाहीमध्ये परफेक्ट आकार येतात. आता इथे हा पॉईंट अर्धा इंच वरती घेतला, हा दुसरा पॉईंट मी अर्धा इंच वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच मी असा खाली घेतला. हे 3 पॉईंट फक्त तुम्ही घ्यायचे आहेत. आकार देताना इथून 1 इंचापासून स्टार्ट करायचं, इथे असं सेंटरवर आकार आणायचा आणि सेंटरपासून असा हा खाली आकार द्यायचा. हा झाला आपला पानाचा पुढचा आकार. एकदम सोपी पद्धत आहे. कोणीही तुम्ही नवीन शिकणारे जरी असलात ना तरीसुद्धा बाहीला तुमच्या परफेक्टच आकार येतील. आता इथे मी अजून एक पाव इंचाचा पॉईंट देते. या 1 इंचापासून पुढे असं पहा, इथे या पॉईंटवर यायचं आणि या पॉईंटवरून असं इथे यायचं आणि इथून हा आकार जो आहे, आपण हा मुंडा घेराचा पॉईंट दिलाय त्या पॉईंटवर जाऊन आपल्याला इथं मिळवायचं. म्हणजे काय होतंय, हा पॉईंट इथे आपला बरोबर जॉईंट होतात दोन्ही. आता याच्या पुढे मला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. जसं की मी मगाशी दाखवलं पाठीमागच्या भागामध्ये 1.5 इंच मार्जिन आहे, तर ते मी इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. दंडघेर आहे 5.5. इथे पहा 5.5 इंच दंडघेर घेतला. इथे तुमचा 5.25 इंच असला किंवा 5.25 इंच असेल तर तो तुम्ही इथं घ्यायचा आहे. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, जो काही दंडघेर असेल ते तुम्ही इथं घ्यायचं आहे. आता हे आपण इथं मी हे जोडून घेतलं. जोडल्यानंतर इथे परत आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचंय. अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ती अशी सरळ अशी तिरकी गेली पाहिजे. हे का डाऊन करायचं, कारण आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो, आता पाठीमागचा भाग आपण जो कटिंग केला त्यामध्ये आपण मुंडा जो आहे तो अर्धा इंच डाऊन करतो. मग ते मुंड्याचे आकार आणि बाहीचा हा मुंडा जो आहे याचे जे आकार आहेत तो बरोबर शिवताना मॅच झाले पाहिजेत. म्हणजे ब्लाऊजच्या मुंड्याचा आकार वेगळा आणि बाहीचा आकार वेगळा असं नाही झालं पाहिजे. परफेक्ट असे हे मॅच आपल्याला शिवताना झाले पाहिजेत. तर आता इथे बाहीची घडी किती भरते हे पाहूया. पहा, बरोबर 8 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग इथे बरोबर 8 इंच आपली बाही घडी भरलेली आहे. परंतु पहा, आता इथे किती मुंडा घेर होता आपला 7.25 इंच. परंतु जर 6.5 इंच मुंडा घेर असता, इथून पहा, इथून इथंच पॉईंट येतोय आणि इथून परत हे 1.5 इंच मार्जिन, तर किती बाही घडी भरते, फक्त 7.25 इंच. 7.25 इंच इथं बाहीची घडी भरते. मग तुम्ही जर बाही घडी डायरेक्ट छातीचा चौथा भाग जर टाकला असता आणि 6.5 इंच मुंडा घेर असता तर तुमची बाही पहा इथून जवळपास 1.25 इंच ही एक्स्ट्रा झाली असती. त्यामुळं इथं कधीही बाही कटिंग करताना तुम्ही ब्लाऊजचा मुंडा घेर मोजूनच बाहीचं कटिंग करायचं आहे. तर हे लक्षात घ्या, मुंडा घेरानुसार बाही आपली कमी जास्त होते. त्यामुळे छातीचा चौथा भाग जर करून तुम्ही बाही घडी टाकली तर एकतर कमी पडू शकते किंवा एकतर जास्त बाही होऊ शकते. तर हा बाही घडीचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.